लोकसभा निवडणुकीमुळे सर्वच पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात। त्यात उस्मानाबाद जिल्ह्यातले कसबे तळवडे या गावातील दिलीप ढवळे या शेतकऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली। आता त्यावरून राजकारण नाही होणार तर नवलच ढवळे यांच्या आत्महत्येवरून आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेतही चांगलीच जुंपली आहे। आत्महत्येवरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जुंपली। एका सुसाईड नोटमध्ये निंबाळकरांच्या नावाचा उल्लेख। पोलीस दबावाला बळी पडत असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप। निष्पक्ष चौकशीची उद्धव ठाकरेंची ग्वाही। उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे तळवडे येथील शेतकरी दिलीप ढवळे यांच्या आत्महत्येवरून राजकारण चांगलंच ढवळून निघालंय। कारण ढवळे यांनी आत्महत्या केल्यानंतर सापडलेल्या 2 सुसाईड नोटमधील एकात शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांच्या नावाचा उल्लेख आहे, तर दुसऱ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नावाचा उल्लेख आहे। आणि हेच नेमकं राष्ट्रवादीनं हेरलं। मग काय सुरू झालं राजकारण। ढवळेंच्या आत्महत्ये प्रकरणी पोलीस दबावाला बळी पडतायत। पोलिसांनी लवकरात लवकर शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यावर गुन्हा नोंद करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी केली। आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांनी खिशात चिठ्ठी ठेवलेली आणि आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांची नावं लिहिलेली। त्यामध्ये इथले उमेदवार ओमराजे निंबाळकर, दुसरे वसंतदादा बँक जी स्थानिक आहे त्यांचे चेअरमन या दोघांची नावं लिहिलेली। आणि त्यांनी असं लिहिलेलं आहे की मी हा सगळं प्रश्न याच्यातनं न्याय मिळवण्यासाठी मी पोलीस स्टेशनला पूर्वी पत्र दिलेलं आहे। त्याचबरोबर उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख यांच्याकडे आम्ही 20 शेतकरी भेटायला गेलो। 2 दिवस उन्हात ताटकळत थांबलो, पण उद्धव ठाकरेंनी आम्हाला भेट दिली नाही। उद्धव ठाकरे आज उस्मानाबादला येत आहेत। एरवी मराठी माणसाच्या न्याय हक्काची, शेतकऱ्यांच्या मी मागे उभा आहे वगैरे वगैरे भाषा करणारे उद्धव ठाकरेंना माझी विनंती आहे, आई भवानीचं दर्शन घ्या आणि जाऊन त्या कुटुंबाच्या पोरांना सांगा शिवसेना तुमच्या बरोबर आहे। खरं तर नैतिक जबाबदारी तुमच्यावर येते। कदाचित तुम्ही जर भेट दिली असती तर एक जीव वाचला असता, त्याचं पुण्य तुमच्या नशिबी आलं असतं। पण आज तुमच्या माथी पाप आहे, तो बळी गेला, त्याच्या काही अंशी तुम्हीही जबाबदार आहात। भेट दिली असती तर हा बळी गेला नसता। आता राष्ट्रवादीने आरोप केल्यानंतर शिवसेना तरी मागे कशी राहील। त्यातच उद्धव ठाकरे ओमराजे निंबाळकरांच्या प्रचार सभेसाठी उस्मानाबादमध्ये आले होते। मग काय त्यांनीही राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींना फासावर लटकवलं पाहिजे असं सांगत राष्ट्रवादीला प्रत्युत्तर दिलं। तर जे शेतकरी मला या प्रकरणी भेटायला आले त्यांची माझी भेट होऊ शकली नाही, त्यांची मी माफी मागतो असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। असेल सत्य असेल ते मला भेटायला आले असेल, दुर्दैवाने माझी भेट झाली नसेल, मी त्यांची माफी मागतो। पण हे तुम्हाला सरळ मी वचन देतो की ढवळेंनी जी आत्महत्या केली आहे तो जीव मी वाया जाऊ देणार नाही, अजिबात जाऊ देणार नाही। कारण मी ओमराजेंकडून पूर्ण माहिती घेतली आहे, सगळी कागदपत्र तयार आहेत आणि माझी नव्हे ओमराजेची सुद्धा हीच इच्छा आणि मागणी आहे की या प्रकरणाची निपक्षपातीपणाने चौकशी झालीच पाहिजे आणि जे गुन्हेगार असतील ते फासावरती लटकलेच पाहिजे, ही आमच्या सगळ्यांची मागणी आहे। दिलीप ढवळेंनी आत्महत्या का केली, कोणामुळे केली, हा झाला पोलीस तपासाचा भाग। मात्र सध्या यावरून राजकारण सुरू झालंय। ढवळेंच्या चितेची आगही अजून शमली नसेल, मात्र राजकीय वातावरण चांगलंच पेटलंय। आता या पेटत्या राजकारणात कोणाचं राजकीय दहन होणार हे लवकरच कळेल। संतोष जाधव, TV9 मराठी, उस्मानाबाद। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।